जय शिवराय भावांनो. तसं आज होती सुट्टी 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन निमित्त. तेवढ्यात 10 दुपारी आपल्या मोन्याभाईचा कॉल आला. रूमला यायला लागलोय. आला बसला. काय नियोजन ह्या प्रश्नाचं गंभीर उत्तर सापडलं आम्हाला. तिकोना आता आला तिकोनाला दुपारी 2 वाजता गड जरा चालू केलाय. बघू आता पुढं काय काय होतं तसं. त्या दुपार आला होतं खरं. ए भाऊ अरे व्हिडिओ चालू कोण नाही. सनस्क्रीन ऊन लागते कॅप बेप सगळीची आय करून भरूनात. आणि मी तर ना आंघोळ करता आलोय. टेन्शनच नाही. किल्ल्यावर पोचलो. छत्रपतींनी किल्ल्याला दिलेलं नाव वितंडगड उर्फ तिकोना. किल्ल्याचा इतिहास तसा भरपूर नाही. घाटमाथ्याच्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला आहे. पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना दिलेला 1 किल्ला. त्यातला मुघलांना दिलेला 23 किल्ल्यापैकी 1 किल्ला तिकोना. त्याच्यानंतर पुन्हा नेताजी पालकरांनी किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्यात पुन्हा दाखल केला. ही किल्ल्याचा दुसरा दरवाजा वेताळ दरवाजा. दरवाजाचे अवशेष अजून बाकी आहेत. चला पुढे. हां तसंच असणार आहे. अकबराचा मुक्काम होता नाही तर मग त्यामुळं सदरीचे अवशेष. कोणी ओळखीत आहे का? अचानक बघायला की कोणतरी मोन्या भाऊला ओळखी सापडलंय. पण आता नेमकं कोण आहे? गड चढायची सुरुवात केल्यावर आता दुसऱ्या दरवाज्यात आलेलो. खाली 2 पाणी टाकायची इथवर यायच्या आधी. पण त्या दोन्हीतलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पण इथं आल्यानंतर इथं एक पाण्याचं टाक आहे जिथलं तुम्ही पाणी पिण्यासाठी उपयोग करू शकता. खरं तर मोन्या आल्यानंतर काय करायचं ह्या प्रश्नावर पहिलं उत्तर आलं होतं. भरून आले कुठेतरी पोहायला जायचं. मग असंच एक कुंड माहिती पडलं होतं फलायन गावाजवळचं. मॅपला टाकलं बघितलं तर 97 किलोमीटर होतं. मग म्हणलं हे काय मापाच्या बाहेरचं आहे. म्हणलं जवळपास कुठं जायचं म्हणलं. मग जवळपास जायचं म्हणलं तर मग तिकोनापेक्षा जवळ अजून काय आहे ते पुढं विसापूर हा लोहगड. मग ठरलं तिकोनाला आलो. आता इथून बसलो निवांत सावलीत भरूनात. दुपारच्या भरूनात ट्रेक करून आल्यानंतर अशी एखाद्या ठिकाणी पाण्याची विल्हेवाट असते. असं गार पाणी प्यायला भेटतंय. हो ह्याच्यापेक्षा मोठं सुख काय नाही. अशा पाण्याच्या कुंडामध्ये पाणी कसं भरावं. थोडंसं हलवायचं. पाण्याच्या बुडबुड्या येतील अशा प्रकारे भरायचं जेणेकरून थोडीफार जी घाणवर असती ती बाटलीत येत नाही.
शक्यतो असल्या कुंड्यामध्ये चप्पल काढून उतरायचं. तिकोणाचा समिट झालेला आहे. इकडे आपला मोन्या भाऊ त्याचे गावाकडले मित्र, त्यांचं मस्तपैकी फोटोशूट चालू आहे. पुढे का हा तिकोण आपला तुंग किल्ला आहे. हा मोरगिरी, हे पावना डॅम, पुढं हा विसापूर.